हिने बॅगीला लावली, पोरींच्या कल्पात घुसली. जशी बाहेरची लोक सध्या करतात सिटीमध्ये, रिसेप्शन ठेवा, रिसेप्शनला लोकांना बोलवा, अन्नदान करा, वस्त्रदान करा, तुम्हाला जे काय. नमस्कार मंडळी, खूप साऱ्या दिवसांनंतर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. सध्या मी ड्रायव्हिंग करतोय, सो कॉन्सन्ट्रेट करतोय ड्रायव्हिंगवरती. आणि आज आपण चाललो आहेत दर्शनाला, टिटवाला. बेसिकली आज आहे मांगलिक संकष्टी चतुर्थी. चतुर्थी आहे ना? चतुर्थीच आहे ना? मला नाही माहिती काय कशी. ठीक आहे, तर आज आपण चाललोय टिटवाल्याला दर्शनाला. आफ्टर वेडिंग दिस इज द फर्स्ट अपॉन चतुर्थी. तर लग्न झालं, लग्नामध्ये खूप साऱ्या गोष्टी झाल्या, खूप सारी मजा केली. माझं स्किल असं डाऊन झालं डायरेक्ट ब्लॉगिंगचं. लई दिवस असं ब्लॉगिंग केली नाही ना, त्यामुळे डोळ्याची झापर आहे नुसती. जागरण जागरण. हाय आपला मुरबाडचा रस्ता. आणि हे बघा भाई, एवढे मोठे हादसे झाले तरी हे गाडेवाल्या असे माणसा कोंबून कोंबून नेतात. बघ ना, काय बोलायचं, ओव्हर कॅपॅसिटी काय बोलतात ते, ओव्हरलोडिंग करतात, ओव्हरलोडिंग. सध्या उन्हाळ्याचा दिवस चालू आहेत, मे महिना चालू आहे, पूर्णपणे रान करपलाय. आणि महाराष्ट्राचा लुक तुम्हाला माहिती आहे, पावसाळ्यामध्ये एनहान्स होतो. त्यामुळे वेट फॉर द 1 month. आफ्टर 1 month यू विल बी सी द बेस्ट सिनॅरिओ. ज्यांना कोणाला माहित नाहीये त्यांच्याच आपण ओळख करून देतोय. मिसेस ठोंबरे. ओके, तर चला आपण डायरेक्ट आता मंदिराच्या इथेच भेटूया. हा, मोबाईल मध्ये काय भारी भारी कलर्स येतात. ते वरती बघा, तुम्हाला काय दिसतंय का? मधमाशांचे पोले. So we finally reached at कोलिंब CNG स्टेशन. हे काय पेंड्यांच्या गाड्या बिड्या घेऊन चालल्यात. फुल लाईन आहेत सध्या. मुरबाडला तर बोलूच नका. मुरबाडला असा फिरून फिरून यायला लागतंय. बनवा अजून 2-3 CNG स्टेशन बनवा मुरबाडमध्ये. तालुका असून काय इज्जत आहे का? काय तुमच्या तालुक्याला इज्जत आहे का तरी? ब्रिज बनवलाय, ती तसे ऍक्सिडेंट किती झाले बोलून फायदा आहे का? हा, मुरबाडवाले कोणी असतील तर कमेंट करा भाई, थोडासा तुमचा आक्रोश दाखवा कमेंट सेक्शनमध्ये. व्हॉट यू आर फिलिंग राईट नाव. खूप दिवस व्लॉगिंग केलं नाही ना, त्यामुळे तो असा हातले एक 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 आता गोष्ट अशी खुलत जाईल. नाही बाबा, आता हे करायचे ते करा. अरे सरक ना बाबा, झोपला काय? मग कसं वाटतंय? मेन काय बोलतात, पूर्ण अख्खा नियोजनाचा मालक. अख्खा म्हणजे तुला सांगतो ना, की पार सुरुवातीपासून तर एंड पर्यंत सगळ्यात मोठा नियोजन या माणसाने केलाय. पार पत्रिका वाटायला पण आली ती पार, सगळ्या पत्रिका वाटल्यात. कसा वाटतंय मग एक्सपिरियन्स? म्हणजे तू लोकांना काय सांगशील, म्हणजे असं लग्नामध्ये नक्की काय करायला पाहिजे? मी तर सांगतो, लग्नामध्ये काय नका करू. जा मस्त मंदिरामध्ये साईडला कुठेतरी हात जोडा, जेणेकरून तुम्हाला कुठं हात जोडायची गरज लागणार नाही. सगळ्यात बेस्ट उपाय, देवलात जा, हार घाला. कारण की तसा पण लग्नामध्ये किती घाई असते. कारण की विषय असा असतो ना, का ते 1-2 तासामध्ये एवढी घाई असते ना, की काहीच गोष्टी करायला भेटत नाही. बऱ्याचशा गोष्टी मिस आउट होऊन जातात. त्यापेक्षा एक एक दिवस स्पेसिफिक ठरवा. आपली घरची लोक, त्यांच्या घरची लोक, अशी स्पेसिफिक बेस्ट आहे भाई. आणि तुम्हाला वाटलं तर एखादा रिसेप्शन ठेवून द्या, जशी बाहेरची लोक सध्या करतात सिटीमध्ये. रिसेप्शन ठेवा, रिसेप्शनला लोकांना बोलवा, अन्नदान करा, वस्त्रदान करा, तुम्हाला जे काय करायचे ते करा. ॲज इट इज, म्हणजे ते एक लग्न झाल्यासारखंच आहे. याच्यापेक्षा बेस्ट काहीच नाही आहे. म्हणजे हे केलं आहे ॲक्च्युअलमध्ये, आमचे काही ओळखीचे लोक आहेत त्यांनी केलं आहे. आणि मी तर सगळ्यांना तेच सजेस्ट करतोय.
खूप साऱ्या गोष्टी झाल्या. सगळ्यांना धन्यवाद, खूप 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 धन्यवाद. सगळ्यांनी लग्नाला भेट दिली आणि लग्नाला खूप सारे आशीर्वाद दिले. सगळ्यांनी स्वतःचा वेळ काढून आम्हाला वेळ दिला, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. बाकी आमच्याकडनं काही जर कमी राहिली असेल तर त्यासाठी माफी असावी. आणि बेसिकली लग्न बोललं की सगळ्या गोष्टी अशा अंगावर येऊन पडतात. खास करून माझ्या घरच्यांची तर फुल उचलापट झाली, कारण की 3 महिने सतत मेहनत चालू होती, हे कर ते कर, बऱ्याचशा गोष्टी आणि खूप सारे एक्सपिरियन्स तुमच्यासोबत शेअर्स करायचे. तर करूया, वेळेनुसार करूया. सध्या कसं आपण रशमध्ये आहेत, सो एक 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 गोष्ट आपण डिस्क्राईब करतोय. मला तुम्हाला पूर्ण स्टार्टपासून तर एंडपर्यंत सगळी स्टोरी अशी डिस्क्राईब करायची, पण वेळेनुसार. सो त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल आणि व्हिडिओजना लाईक करावं लागेल. आणि बाय द वे खूप सारे व्लॉग्स येणार आहेत. व्लॉग्स काय, खूप साऱ्या गोष्टी घडणार आहेत. बिकॉज ऑफ मी यूट्यूबला फुल टाईम करणार आहे असं मी डिसाईड केलं आहे. सोबत मोनू तर असणारच आहे. सो कीप वॉचिंग, कीप एन्जॉईंग. आणि बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत ज्या तुम्हाला नवीन नवीन शिकायला सुद्धा भेटतील आमच्याकडनं. आणि खूप सारं एंटरटेनमेंट सुद्धा असणार आहे. हे बघा, पब्लिक आली आपली. चला फटाफट CNG फिलअप करूया आणि जाऊया आपण. हा घे घे, तू पहिले करून घे. फायनली आपण पोहोचलोय टिटवाला. इथे पार्किंग तर त्या बाजूला आहे, त्या साईडला जायला त्यांनी पूर्ण रस्ता बंद करून ठेवलाय. तुम्हाला दाखवतो मी. फायनली आपल्याला समोर मंदिर दिसतंय. हा रोड पूर्ण बंद आहे, तिकडे बॅरिकेड्स लावलेत. ही इकडे पार्किंग लॉट होता, पण इकडे पूर्णपणे बंद आहे सध्या. चलो गर्दी आहे, काय वाटतंय तुम्हाला? असं वाटलं की आज गर्दी असेल, पण एवढी गर्दी नाही आहे जेवढी अशी एक्सपेक्टेड होती. आय गेस आतमध्ये कॅमेरे बंद असतील. आय मीन कॅमेरा यूज करायला बॅन असेल, सो आपण जास्त नंतर यूज करू शकणार नाही आहेत. चला, जेवढं आपल्याला आपल्या कॅमेरामध्ये टिपता येईल तेवढं आपण टिपूया. खाली आहे, ऑलमोस्ट सगळा खाली आहे. असं वाटलं की फुल गर्दी असेल, बट ठीक आहे. आणि दुपारचा 12चा टायमिंग आहे, सो आरतीचा वेळ आहे. कदाचित आम्हाला आरती भेटू शकते, दुपारची आरती भेटू शकते. पाठीमागं सूचना लावले, मोबाईल ठेवायला लागेल. आता आपण डायरेक्ट बाहेरच भेटू मग. मोबाईलला बंदी. संपवलं इकडं, खलास. उपवास खाऊन पिऊन उपवास. बरं वाटतंय अजून? बाय का तुला? बाय का एवढा काय झुमत आहे? फायनली दर्शन झालं, आपण घरी निघतो आता. गाडी आपली पार्किंगला आहे. इथे पार्किंगचे 50 रुपये घेतात. बाकी तुम्हाला जर इथे यायचं असेल, मुंबईवरून तुम्ही येत असाल किंवा अजून कुठून येत असाल, तुम्हाला ट्रेनची सुविधा आहे. ट्रेननी जस्ट आहे गेस मुंबई ते टिटवाला 50 रुपये तिकीट असेल. तो पण रिटर्नवाला असेल. हे का थांबलेत? चला.
मेन पार्किंग लॉट तिकडे, पण सध्या संकष्टी असल्यामुळे गर्दी खूप आहे आणि त्यामुळे त्यांनी इकडे एक स्पेस बनवला आहे. चलो भाई चलो 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 चलो, गाडी निकालते. आई शपथ, काय गाडी तापली, खतरनाक तापली गाडी. सगळ्यात पहिले काचा खाली घेऊ, आतली हीड बाहेर काढू. ओके, तर फायनली आपण दर्शन वगैरे घेतलं आणि ऑल ओव्हर आपण सगळंच खाऊन पिऊन बाहेर निघलोय आणि थोड्याच वेळात घरी पण पोहोचू. तर आजचा दिवस एकदम मस्त होता, स्पेशलाइज होता. इकडे घंट्या घेऊन सोडल्यात. घंटी लावशील कुठं पण तू? कुठं लावशील? अरे केसांचं काय यार, कुठं म्हणजे असं नक्की कुठं लावायचे? आता घेतली कोणी मी नाही ना, ती कुठं काय लावेल मी. मग लोकांना दाखवायला लागल ना, वहिनी घेतलेली लावली कुठं. हा लावी तेव्हा दाखवेल. ठीक आहे ठीक आहे. हिने बॅगीला लावली, पोरींच्या कल्पात घुसली, पोरींच्या कल्पातून हिला ओळखून काढेल कोणी पण. नाही, घंटी वाजते म्हणजे तर कशी शाळे. चला, आजचा ब्लॉग इथेच एंड करूया. टाटा, बाय बाय.